हॅलो. हॅलो, नमस्कार ताई. हो, नमस्कार ताई, बोला. ताई, 2025 चा जो पीक विमा आहे त्याबद्दलचा जी-आर काढण्यात आलेला आहे. हो. मग हा जी-आर नुसार कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे? हो, नक्कीच ताई. तर आता जो तुम्ही प्रश्न विचारला आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण ना 2025चा जो पीक विमा आहे, तर तो पीक विमा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. कारण आपण जर पाहिलं तर हा 2025चा जो पीक विमा आहे ताई, तर तो सुधारित पीक विमा आहे आणि त्या संदर्भात जो शासन निर्णय असतो, तर तो शासन निर्णय देखील आलेला आहे. आता हा जो शासन निर्णय आहे, तर या शासन निर्णयामुळे जवळपास राज्यातील शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याचा जो मार्ग आहे, तर तो पूर्णपणे मोकळा झालेला आहे. आता हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, जसं की तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, की हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि कधी मिळणार. तर हं, हं, हं. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता जर आपण पाहिलं तर या वर्षीचा पीक विमा हा आपल्याला विना ट्रिगरचा मिळणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये पीक विम्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहे. म्हणजे जे काही ट्रिगर या अगोदर लागू होते 3 ते 4, ते संपूर्ण ट्रिगर हटवण्यात आले आणि यामध्ये फक्त एकच ट्रिगर होता. म्हणजे हा जो ट्रिगर आहे, तर हा ट्रिगर फक्त केंद्र शासनाचा पीक कापणी प्रयोगाचा ट्रिगर आहे. तर याची जी आकडेवारी आहे, तर ती शासनाकडे गेलेली सुद्धा आहे. आणि मग आता ती जी माहिती आहे, ती जी आकडेवारी आहे, ही राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे जाईल आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून पुन्हा ती विमा कंपन्यांकडे येईल. मग ज्यावेळेस ही माहिती पीक विमा कंपन्यांकडे जाईल आणि तिथून पुढे पीक विमा कंपन्यांना 21 दिवसांच्या आत ती जी रक्कम आहे शेतकरी बांधवांची पीक विम्याची मंजूर झालेली, तर ती रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकणं. म्हणजे ज्यावेळेस केंद्र शासनाकडून ही माहिती पीक विमा कंपन्यांना जाईल, तिथून पुढे 21 दिवसाच्या अगोदर पीक विमा कंपन्यांना ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी लागत असते. म्हणजे बंधनकारकच असतं ते. तर मग आता यासाठी जवळपास हा जो जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे, तर यामध्ये जवळपास 31,000 कोटी रुपयांच्या वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे. आता हा जो पीक विमा आहे, म्हणजे 31 कोटी जे मंजूर झालेले आहे, तर ही संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आहे का, तर अजिबात नाही. यामध्ये अनेक प्रकारची साखळी आहे. म्हणजे हा जो 31,000 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे, तर हा फक्त शेतकऱ्यांसाठी नाहीये. ही गोष्ट शेतकऱ्यांनी अगोदर समजून घ्यायची आहे. यामध्ये आपण जर पाहिलं तर सरकारी कामगार असतील, त्यानंतर प्रशासकीय खर्च असेल, कार्यालयीन खर्च असेल, म्हणजे अनेक प्रकारचा यामध्ये पैसा जो आहे, तर तो साखळी दरम्यान वाटला जाणार आहे. म्हणजे जसं की आपण म्हणतो तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, अशी जी साखळी आहे, पीक विमा कंपनी असेल किंवा मग सरकार असेल, तर या साखळीमध्ये तो अनेक पैसा वाटला जाणार आहे. मग आता मित्रांनो, हा जो खरा पीक विमा आहे, हा शेतकरी बांधवांना जो मंजूर झालेला असतो, तर तो निधी पीक विमा कंपन्यांकडे गेल्यानंतर 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं असतं, बंधनकारक असतं, असं या जी-आर मध्ये दिलेलं आहे. परंतु जर प्रत्यक्षात आपण जर पाहिलं ना, तर हा जो पीक विमा आहे, हा 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. हं, हं, हं. कारण आपल्या ज्या कमेंट्स आहेत, व्हिडिओ आपण या अगोदर सुद्धा पीक विम्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत. तर यानुसार असेल किंवा मग आपल्याकडे जी माहिती पीक विम्यासंदर्भात उपलब्ध आहे, त्यानुसार आपण जर पाहिलं तर 2024चा जो पीक विमा मंजूर झालेला आहे, तर तो सुद्धा अद्यापही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमाच झालेला नाही. म्हणजे जी-आर निघतो, शासन निर्णय निर्गमितही करण्यात येतो, कोटींमध्ये जो काही रक्कम आहे ती मंजूर करण्यात येते, परंतु ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 21 दिवसाच्या आत जमा होत नाही. शासन निर्णयामध्ये ते स्पष्ट दिलेलं आहे की 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना जमा करावी, परंतु प्रत्यक्षात मात्र ती होत नाहीये. आणि त्यानुसारच आता जो जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे 2025चा, तर त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की पीक विमा कंपन्यांनी 21 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना हा विमा जो आहे, तर तो शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावा. परंतु आता तो नक्की केव्हा पडेल हे आपणही स्पष्ट सांगू शकत नाही. मग आता जो पीक विमा मिळण्याचा मार्ग होता, तो फक्त मोकळा झालेला आहे, असंच आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगत आहोत. आता हा जो पीक विमा आहे, हा मिळणार तर आहे, परंतु तो किती मिळणार, हा सुद्धा हं, हं. शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की हेक्टरी 17,000 रुपये असा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु जर आपण या जी-आरचा स्पष्टपणे अभ्यास केला, तर यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारे हा पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे एकंदरीतही हेक्टरी 17,000 रुपये असं सांगण्यात आलेलं असताना सुद्धा
शेतकऱ्यांना मात्र हेक्टरी 17,000 रुपये मिळणार नाही. तर पीक कापणीचा जो प्रयोग आहे मागील 5 वर्षांचा, त्यानुसार सरासरी आकडेवारी काढली जाते. नुकसान किती झालेलं आहे शेतकऱ्यांचं त्यानुसार सरासरी आकडेवारी काढली जाते आणि त्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना ज्या भागामध्ये जेवढं नुकसान झालं त्या पद्धतीने पीक विमा हा दिला जातो. म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम आहे की हेक्टरी 17,000 रुपये मिळणार, तो शेतकरी बांधवांनी सर्वात अगोदर काढून टाकायचा आहे. आता हा जो पीक विमा आहे हा नेमकं कोणाला मिळणार, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली होती, जसं की 32,000 कोटींचं पॅकेज हे राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेलं आहे, तर त्यानुसार 282 तालुके यासाठी पात्र ठरलेले आहेत. जवळपास 32 जिल्ह्यांमधील 282 तालुके पात्र ठरले होते. तर त्यामध्ये 258 तालुके जे आहेत ते पूर्णतः बाधित होते, म्हणजे त्यामध्ये जास्तीत जास्त नुकसान झालेलं होतं आणि 29 तालुके असे होते की ते अंशतः बाधित होते. मग हे 258 पूर्णतः बाधित तालुके आणि 29 अंशतः बाधित तालुके हे संपूर्ण 282 तालुके यामध्ये कव्हर होणार आहेत. म्हणजे एकंदरीत ज्या ज्या शेतकरी बांधवांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळाली किंवा मग रब्बीचं अनुदान जे मंजूर झालं होतं आणि शेतकऱ्यांना वितरण देखील झालेलं आहे, तर त्या संपूर्ण शेतकरी बांधवांना आता या निधीतून जी काही पीक विमा म्हणजे 2025चा जो सुधारित पीक विमा आहे, तर तो पीक विमा मिळण्याचा मार्ग आता या संपूर्ण शेतकऱ्यांचा मोकळा झालेला आहे.